हॅलो हॅलो, कुठे आहात तुम्ही? तुमच्या मुलाला अचानक खूप ताप भरलाय, या ना लवकर. अरे असं अचानक सॉरी, एक काम कराल का प्लीज? मी येईपर्यंत त्याची काळजी घ्या प्लीज प्लीज. मी निघते लगेच. हो मी पोचते. हो थँक्यू. हो हो बाय. मॅम सॉरी मला जरा निघावं लागतंय. पुन्हा एकदा हॅपी अॅनिव्हर्सरी. थँक्यू सो मच. थँक्यू. मी येते. बाय. योजना हा एक मिनिट. अचानक का निघते? हो जरा माझ्या आईला बरं नाही आहे त्यामुळे मी बाय माझे. आता तू नाशिकला जाणार मग? नाही मी बदलापूरला जाणार आहे माझ्या घरी. पण तू म्हणाली होतीस ना आई बाबा नाशिकला असतात, तू इथे एकटी राहतेस. बदलापूरला मी एकटीच राहते, म्हणजे आई बाबा मुंबईत नसतात. बर. लग्न झालंय तुझं? नाही माझं लग्न नाही झालं, पण आता मला कामावरच कॉन्सन्ट्रेट करायचंय. माझी आई काही दिवसांपूर्वी माझ्याकडे आली होती मला भेटायला. काही नाही, सहज पाणी मानवलं नसेल कदाचित. होईल बरं, मी जाऊन भेटते आईला. हां मी निघू प्लीज? नाही एक मिनिट थांब. आलेच बेटा. योजना केक. अरे नको, कशाला? अगं आईंसाठी घेऊन जा. थँक्यू. हो तुम्ही? हो येते. बाय बाय बाय. काळजी घे. आनंदी इकडे अगं. चिंगी बघ, चिंगीने भाषण लिहिलंय तुमच्या दोघांवर. अरे वा. आणि म्हणे मला बोलायचंय सगळ्यांसमोर. पाठ केलंय. नीट बोला बाळा. हा तुम्ही दोघं बसा बसा बसा. आता रेवा कर्णिक तुमच्या समोर भाषण करणार आहे. चिंगुडी. बसले का सगळे? हो. माझे आई बाबा वर्ल्ड मधले बेस्ट आई बाबा आहेत. रमाईला मी खूप मिस करायचे. ती देवबाप्पाकडे गेल्यावर बाबाच माझ्यासाठी सगळं काही करायचं. त्याला ते नीट जमत नव्हतं तरी माझ्या वेण्या बांधायचा. पण नंतर त्याला ते जमलं. पण रमाई बांधायची ना तसं कधीच जमलं नाही. बाबाच माझी स्कूल बॅग भरायचा आणि नंतर मला स्कूलमध्ये सोडायचा. त्याची खूप घाई व्हायची, त्याचा खूप गोंधळ उडायचा. मग आनंदी आई आली. मला नाही आवडलं. मी तिला ना आधी आई म्हणालच नाही. पण मग ती आली आणि तिने सगळा गुंता सोडवला. ती माझ्या मस्त मस्त वेण्या बांधून देते. हे जे केस बांधलेत ना माझे, ते माझ्या आईनेच बांधलेत. पण तिला माहितीच नव्हतं की तिला इकडे यायचंय. आई माझ्यासाठी छान डबा करते. कधी कधी मी भाजी नाही खाल्ली तर ओरडते, पण मी चुकले की मला समजवते. तुम्हाला माहितीये का
तिने माझ्यासाठी छान गणपती बाप्पा केला होता. ती खूप करते माझ्यासाठी. मी तिला कधी आई म्हणायला लागली माझं मलाच नाही कळलं. पण आई एक सांगू, मी रमाईला विसरले नसले ना तरी तूच माझी आई आहेस. आई, तुम्ही दोघेही माझ्यासाठी खूप स्पेशल आहात. तुम्ही ना दोघे असेच राहा माझ्या बरोबर कायम एकत्र. हॅपी अॅनिव्हर्सरी आई बाबा. थँक्यू. बाळा खूप छान लिहिलंयस. पाहूनच आनंदी, तू पहिली असशील जे फुटवेअर न घालता असा डान्स करते. बघ ना, असंच हसत रडत आपल्या लग्नाला 1 वर्ष पूर्ण झाले. कळलंच नाही ना. तुला माहितीये, खरं तर फक्त आपल्या चिंगीला आई मिळावी म्हणून मी तिच्याशी लग्न केलं होतं. आता मात्र माझ्या आयुष्यातला महत्वाचा भाग झाली असतो. एक सांग, मला रमाताईंची जागा कधीच नव्हती घ्यायची. तुमच्या आयुष्यातलं रमाताईंचं स्थान, त्यांची जागा कायम टिकावी असाच प्रयत्न करत होते. पण माझी स्वतःची जागा निर्माण करायची होती मला तुमच्या आयुष्यात. आणि तू ती केलीयस. आपलं हनीमून आठवतं? कशी विसरेन. त्या दिवशी तुम्ही प्रेमाची कबुली दिली होती. तो दिवस कधीच मी विसरणार. प्रेमाची कबुली दिली खरी, पण तेव्हा मनात असं बरंच काही येत होतं की त्या क्षणी तू कशी रिॲक्ट होशील, तुझ्या चेहऱ्यावरचे हावभाव कसे असतील. बघ ना, वाटलंही नव्हतं की आज आपला हा दिवस आपण अशा पद्धतीने साजरा करू. संपूर्ण वर्षभरात काय काय घडून गेलेलं आहे. अहो, असंच एकमेकांवर प्रेम करत राहूयात आयुष्यात. अय बाई, दमले मी. वर्षा, तू काही खाल्लं नाहीस. घे हे आईस्क्रीम खा. घे घे, खूप छान आहे. घे. नकोय मला. अगं घे चॉकलेट घे.
नकोय मला. नकोय मला सांगितलं ना. बाळा का ग चिडचिड करते सनू? चिडचिड करू नको, नाही तर काय करू आई? हा एवढा मोठा सगळा प्लॅन केला तुम्ही पार्टीचा. मला एकच शब्दाने तुम्हाला सांगावं असं वाटलं नाही? का आता मी सासरी गेले म्हणून तुम्ही पर्क केलं ना? मला पर्क केलं ना सांगा. तू हसतेस काय? नाही ग, हसत नाही. ते तुझं बरोबर आहे, तुझं लग्न झालंय म्हणून मग नाही सांगितलं ना, आता काय करणार. आणि दुसरी गोष्ट अशी की बाई तुला सांगितलंही असतं आम्ही, तुझ्या पोटात राहिलं असतं का? आई काहीतरी बोलू नकोस. मी आणि नंदूने एवढा छान प्लॅन केला, या कानाचा त्या कानाला तरी कळला का? केला की नाही आनंदी आणि दादासाठी प्लॅन? मग काहीतरी बोलते आपली. हो बरोबर आहे, पण तेव्हा तू घरात नव्हतीस, तिकडे होतीस. घरात असतीस तर आतापर्यंत गावभर झालं असतं ना. म्हणजे मी बोलते ते बरोबर. पर्क केलं, हिने पर्क केलं, मला पर्क केलं. अगं नाही ग राजा, तू कशाला पर्क करेन ग? माझ्या पिल्लाला मी का पर्क करेन? राजा तुला सांगणारच होतो, म्हणजे आनंदी आणि राघवला सरप्राईज देण्या अगोदर तुला सांगणार होतो आम्ही. कधी? ही सगळी पार्टी संपल्यावर? तसं नाही. बघ तू लक्षात राही, हिला ना सगळं सांगून टाका आपण इकडे का आलोय ते. सांगा तिला, म्हणजे कळेल तिला. ही ऐकतेय का? अगं वर्षा, तुझं गिफ्ट वाया जाणार नाहीये. काय बोलते आहो ही? आई हे बघ, आम्ही ना ऑलरेडी आनंदीला तिकडे रूमवर घेऊन गेलो होतो सरप्राईज दाखवायला. तिने ऑलरेडी सरप्राईज बघितलं आणि सगळं फ्लॉप झालेलं आहे. आता काय होणार मला सांग? आता आपण ही पार्टी एन्जॉय करणार आणि मग सगळे आपण घरी जाणार, आपल्या बरोबर ते दोघं पण जाणार. कशाला जातील ते दोघं जण? कशाला जातील? त्यांना एकांत द्यायचंच आहे ना आपल्याला. आणि एकांत बरोबर आणखी एक गोष्ट द्यायची त्यांना. आता काय कसं सांगायचं हिला? कानात ते माहितीये मला, कानात ते. काय ग बाई वर्षा, आई सांगतेस की नाही? इकडे खरं? म्हणजे खरंच तसं काही आहे? तसं काही नाहीये, पण होण्याची शक्यता आहे ना. आहे की नाही? हो. आई थांब, मी आले. थांबते. हो चला ना, चला तुम्ही, मी सांगते तुम्हाला. चला. ठरल्याप्रमाणे सगळं झालंय ना. गुड. चिंगे काय आहे? कितवा आईस्क्रीम आहे? कधीपासून बघतोय मी. अरे बाबा, माझं दुसरंच आईस्क्रीम आहे. खोटं बोलते काका, हे तिचं 7वं आईस्क्रीम आहे. बापरे, 7वं? चल पुढे आता, ह्याच्या पुढे एक सुद्धा आईस्क्रीम खायचं नसतो. महिनाभर आईस्क्रीम खायचं नसतो. बस आता. नाही खाणार मी आईस्क्रीम, तसं पण माझं पोट भरलं. माझा चेहरा बघा तिचा कसा झाला. अहो खाऊ द्या ना आजच्या दिवस. चिंगी बाळा खा, पण घरी गेलो ना की मी गरम पाणी देणार, ते प्यायचं, म्हणजे त्रास नाही होणार तुला. ठीक आहे? मला तसं पण त्रास नाही होणार. मी आईस्क्रीम गरम करूनच खाते. गरम करून खाते? ऐक उत्तर. श्री बघितलं का, चिंगी स्वतःची किती काळजी घेते. आनंदी जरा ये ना. दादा इकडे येता का? ये. काही प्रॉब्लेम झालाय का? नाही काय लहान मुलांसमोर बोलता नाही येणार ना काही. काय झालं? नंदू ते काय? हे घे, जा तुम्ही. नाही अहो नंदू दादा, वर्षाताई, प्लॅन चांगला होता, पण आता आपण सगळ्यांनी एकत्र घरी जायचं. नंदू दादा हे घ्या. वर्षा. आनंदी, अगं ह्या सगळ्या म्हाताऱ्यांची ना काळजी करू नकोस, त्यांच्याकडे मी बघीन. तू जा आणि दादाला घेऊन जा. एक मिनिट, हे काय आहे मला कळलं नाही. तुम्ही कशाबद्दल बोलताय? कसलं कार्ड? अहो मी सांगते, नंदू दादा आणि वर्षाताईंनी ना एक सरप्राईज प्लॅन केला होता आपल्यासाठी वेगळा. हॉटेलमध्ये एक रूम बुक केली होती त्यांनी. ते वर्षाचं म्हणणं होतं की तिला आहे ना, म्हणजे तुम्हाला दोघांना आहे ना क्वालिटी टाइम स्पेंड करता येत नव्हता ना, म्हणून तिने हे सरप्राईज प्लॅन केलं होतं वर्षा देणं. आनंदी अगं अशी काय करतेस? जा ना तुम्ही जा दोघं जण. हो आता छान दिवस साजरा केला की नाही, आपण एकत्र जाऊयात ना आता घरी. आता वेगळं सरप्राईज वगैरे काही नको. नंदू दादा हे घ्या, घरी जाऊयात चला आता आपण. वर्षा. आनंदी मी सांगते ना, नाही तू जा. अरे दादा सांग ना.
तुम्ही समजून सांगा बरं. हे घ्या. अच्छा, मला आधी असं वाटलं होतं की हॉटेल म्हणजे फक्त डिनर प्लॅन केला असेल तुम्ही, पण तुमच्या डोक्यात जी काय आयडिया आहे ठीक आहे, कळलं. ठीक आहे आनंदी, जाऊया आपण, चल. काय काय बोलताय तुम्ही? हो बरोबर आहे. अगं त्यांनी एवढा पैसा खर्च केलाय, जावई बापूंनी पैसा खर्च केलाय, तो असाच वाया जाऊ द्यायचा का? नाही ना, चल जाऊया, चल. आनंदी, आता दादाला जायचंय म्हटल्यावर तुला पण जावंच लागणार. ठीक आहे, जाऊयात आपण. पण ऐका ना, ही बाकी मंडळी घरी कशी जाणार? त्यांची काहीतरी सोय करावी लागेल ना. आबा पण आहेत. अगं ऐक ना, आता तुमच्या दोघांचा महत्वाचा दिवस आहे ना, ते सगळं सोड तू, आम्ही बघतो ना, तुम्ही जा. काय ना वहिनी, इथलं सगळं आम्ही सांभाळतो ना, तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी आहे ना, म्हणजे आम्ही आहोत ना इथे. दादा बरोबर बोलतात, आपण निघूया. ठीक आहे, थांबा, फक्त आईंना सांगून येते. हा आई, ऐका ना. काय करतेस तू? मी सांगते का आईना? अरे दादा जा ना हिला घेऊन. चल. इथे 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 माझे सरप्राईज प्लॅन हा असा करता. माटकर बाबा आणि बबन मला घेऊन आले, तुला आणायला विसरले. नंदू आणि वर्षा तुला घेऊन आले, मला आणायला विसरले. नशीब आपला फोन झाला तेव्हा कळलं कोण कोणाला घेऊन गेलंय ते, नाहीतर कसलं कळतंय आपल्याला. तुझी गोष्ट लक्षात येते, आपल्या अॅनिव्हर्सरी बद्दल आपल्यापेक्षा हे सर्वात जास्त एक्साइटेड आहे. खरं. हे काय? आनंदी, हे मगाशी नव्हतं पण. भलत्याच रूम मध्ये आलो की काय? नाही, हेच रूम आहे. हीच रूम होती. मगाशी बाळांचे फोटोज नव्हते. पण मग हे ह्या लोकांनी केलं असेल तर हे आपल्याला काही सांगू पाहतात का? तुम्ही कामात इतके बिझी आहात की तुमच्या लक्षात नाही आलं, आणि घरच्यांच्या लक्षात आलं. काय? बरं झालं बाई आलात. सगळ्यांचे आभार. मजा आली, मजा आली. धन्यवाद. नीट जा ना. चिंगे. पोरांना नीट न्या. बोट चढत्या श्रीचं धावतो इकडून तिकडे नुसता. बाळ बाळा बाळा, चला घरी जाऊया ना. आजोबा आपण थांबूयात का थोडा वेळ? अगं घरी जाऊन आराम करूया ना आपण. तुला काही होतंय का? नाही, काही नाही, मला कंटाळा येतोय. अगं म्हणूनच म्हणतोय आपण घरी जाऊया. आपण थांबूयात का थोडा वेळ? शिंगे, दमल्यासारखी वाटतेस तू. बाई, काही होतंय का तुला? बरं वाटत नाही का तुला? बाबा सांगत होता ना चिंगे तुला आईस्क्रीम खाऊ नको खाऊ नको, तर काढलंच ना आजार. पण सुलक्षणा ताई, आबा परत ही मुलगी ना अशीच करते, ऐकतच नाही. तिला बरं वाटत नाहीये. नका ना ओढ तिला. आपण पुरीला घरी घेऊन जाऊया. आपण पुरीला घरी घेऊन जाऊया. घरी गेल्यावर बघू काय होतंय का तिला ते. बरोबर, चला. आपण दोघे थांबूया. चला या. बघ आता आजोबांना कडेवर घ्यावं लागलं ना. आजोबांचे हात नाही का दुखणार? आपण जाऊया, डॉक्टरांकडे जाऊया. आपण आजार पण काढलं. हे ह्या लोकांनी केलं असेल तर हे आपल्याला काही सांगू पाहतात का? तुम्ही कामात इतके बिझी आहात की तुमच्या लक्षात नाही आलं, आणि घरच्यांच्या लक्षात आलं. काय? काही नाही, थांबा मी काढते ते फोटोज. थांब, आधी मला सांग, काय लक्षात आलंय तुमच्या? त्या आपल्या समोरच्या कोलते काकू आहेत ना, त्यांच्याकडे एक बाळ आलंय. ते बाळ आल्यापासून ना माझ्या मनात एक सारखा विचार येतोय. म्हणजे आता आपल्या दोघांना, आता आपल्या लग्नाला 1 वर्ष झालं ना पूर्ण, तर असं वाटत होतं मला की म्हणजे मला तिचं लळा लागलाय खूप. मला
नंदी, तू काय बोलतेस स्पष्टपणे बोल, मला कळेल असं बोल. मला आई व्हायचंय.